किंवा ओव्हर थिंकिंग किंवा कधी कधी आपल्या पास्ट लाईफमुळे पण आलेल्या गोष्टी आहेत, म्हणून आपण हे सगळं सफर करतो डेली लाईफमध्ये. म्हणून म्हणजे ट्रेडिशनल डॉक्टर मिकाओसे म्हणून आहेत, त्यांनी आणली आणि डॉक्टर विलियम ली रँडी ही 2014 पासून ही रेकी म्हणजे अस्तित्वात आली, म्हणजे त्यांनी इन्व्हेंट केली. पण त्यांचा जो ट्रेडिशनल रेकीचा आपण म्हणतो ना की एक पॉवर असते, तर ट्रेडिशनल रेकी जर इथे असेल तर होलिफायर नक्कीच इथे. जर आपण ते बुक वाचतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपलं म्हणजे ती चांगली असो वाईट असो, आपलं प्रत्यक्ष आपणच मॅनिफेस्ट केलं. आपल्याला माहित नाही त्याच्यात किती पॉवरफुल गोष्टी आहेत, जसं की हनुमान चालीसा वगैरे जे काय आहे तर तुम्हाला लिटरली सगळ्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. पोथी पुराणात सगळं दिलं, वाचा फक्त, वाचल्याने आपलं अपग्रेडेशन लिटरली होतं. खूप छान. येस. एमएनए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जसं शरीरासाठी मेडिसिन असतात तसंच मनासाठीही काहीतरी मेडिसिन्स असतात. आणि आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे किंवा सोशल मीडिया एन्झायटी आहे, सो बऱ्याच आपण मनाच्या विकारावर काम करायला लागलो आहोत. आणि अशाच आपल्याकडे रेकी मास्टर होलिफायर रेकी मास्टर शरायू कदम आपल्यासोबत कॅन्डिड गप्पासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे. कसं वाटतं तुम्हाला इकडे? खूप छान वाटतं मला इथे आणि एक अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल पण थँक्यू. मस्त. सो मॅम, ही अपॉर्च्युनिटी म्हणजे ह्या ज्या बिझनेस आहे रेकी फायर ही मास्टर, सो तुम्ही ह्या बिझनेस मध्ये कसं आला? ऍक्च्युली मॅम मी बरंचसं काही केलं ह्याच्या अगोदर पण. म्हणजे मी पहिले बुटीक क्षेत्रात पण होते, त्याच्यानंतर मी काही अजून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जसं मी लॉ शिकत होते, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टींमधून मी एररनी हे करत परत आले. मला सॅटिस्फॅक्शन होतं. कसं असेल की बुटीक क्षेत्रात माझं चांगलं ऑनलाईन माझा बिझनेस होता, तरी ऑल ओव्हर इंडिया माझं सेल होता, पण तरी मला पण तो सॅटिस्फॅक्शन नव्हतं की हां मला मी जे करते त्याच्यात मला पूर्णपणे आपण सॅटिस्फाय व्हायचं, तसं नव्हतं. पण त्याच्यानंतर मी हळूहळू असंच एंजल थ्रू या क्षेत्रात आले. मी एंजल रील्स वगैरे ते मॅजिक ते दिसायला लागले मला माझ्या आयुष्यात. मला खूप आनंद झाला त्याचा. घरच्यांनाही विश्वास बसायला लागला की हा हे किती छान आहे, आपण स्वतःबरोबर दुसऱ्यांची पण प्रगती करू शकतो. ह्याच्यात फक्त पॉझिटिव्ह एकच आहे की पॉझिटिव्ह गोष्टींमधून आहे, त्यात काही आपल्याला टेन्शन नसतं, काही नसतं. जे आहे ते आपण युनिव्हर्सवरती सोडून आपण फ्लो पुढे चालतो आपल्या. म्हणून मला हे क्षेत्र पण आवडलं, माझ्या घरच्यांनाही आवडलं. मग एंजल हिलिंग केली. त्याच्यानंतर मी NLP प्रॅक्टिशनर म्हणून काम करते, तर मी डिप्रेशन पेशंट्स खूप हँडल करते. मग त्यावरती कळालं की मला एनर्जीज किती महत्त्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये. म्हणून आम्ही हळूहळू करत मी काउन्सिलिंगमध्ये आले. काउन्सिलिंगमध्ये आल्यावरती कळालं की लोकांना हेल्थ इश्यूज पण जे आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्या मानसिक आजार किंवा ओव्हर थिंकिंग कधी कधी आपल्या पास्ट लाईफमुळे पण आलेल्या गोष्टी आहेत, म्हणून आपण हे सगळं सफर करतो डेली लाईफमध्ये. म्हणून मग रेकीमध्ये आले. मग मी पहिले नॉर्मल जी ट्रेडिशनल रेकी आहे त्याची ग्रँड मास्टर आहे मी, पण त्याच्यानंतर मी होलिफायर रेकीमध्ये आले. मग होलिफायर रेकीमध्ये मला लक्षात आलं की आपण खूप क्विकली हील करू शकतो गोष्टी. आणि आपण होलिफायर रेकी काय करते, आपल्याला आपलं युनिव्हर्स आणि आपण जे मूळ आहोत या अर्थवरती आहोत, अर्थ आपल्या स्पिरिच्युअलिटी वाढवते. आणि स्पिरिच्युअलिटी जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा तुम्हाला एक म्हणतो अल्टिमेट हॅपीनेस काय आहे त्याच्यात ते कळालं. मग ते खूप सुंदर तरीकेने मी ह्याच्यात आले आणि मी रमले खरं तर. आणि माझा विश्वास माझ्या घरच्यांचाही माझ्यावर खूप वाढला आणि क्लायंट्सचा पण. म्हणजे मी 4 वर्ष झाली मी ह्या फील्डमध्ये. सो आपण म्हणतो ना की करिअरमध्ये एक किक लागली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते समाधान मिळत नाही की आपण जे करतोय तो बरोबर करतोय आणि आपण जे चाललोय ते एकदम बरोबर दिशेने चाललोय. सो हीच दिशा त्यांना त्यांच्या कामातून मिळाली आणि त्यांनी रेकी मास्टर हिलिंग चालू केलं. सो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पहिली अपॉर्च्युनिटी कशी मिळाली? पण पहिली अपॉर्च्युनिटी मी आम्ही ट्रायल एरर सगळं स्वतःपासून किंवा घरच्यांवरती घेऊनच मी पुढे आले. तर फर्स्ट टाइम म्हटलं तर मी माझ्या घरीच हिलिंग केलेली होती. म्हणजे माझं डॉग होता एक, म्हणजे आता ते एक्सपायर झालं, खूप आजारी होती आणि तिने सकाळपासून काही घेतलं नव्हतं, काही खाल्लं नव्हतं आणि ती असं वाटत होतं की कोणतरी जाण्याच्या मार्गावरती लोक आहे, कारण ती मुवमेंटच नव्हती. ती अगदी एका सेकंदासाठी सुद्धा उठली नव्हती. संध्याकाळी मला माझ्या वडिलांचा फोन आला की शरीर राहण्याला काहीतरी वाटतंय आम्हाला, माझे भाऊ आणि माझे वडील होते. तर मी म्हटलं फक्त ठीक आहे, तुम्ही फक्त मोबाईल ऑन करा आणि मला म्हणजे काय म्हणतात कॅमेरा ऑन करा, मी देते
मी इथून तिला फक्त जस्ट हार्डली अर्धा मिनिटाची हिलिंग पाहिली. अगदी ती दुसऱ्या मिनिटाला उठली, पाणी दिलं, त्याच्यानंतर ती हॉस्पिटलला गेली, इंजेक्शन घेतलं, 10 ते 15 मिनिटात ती ओके झाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण डॉग जरी असलं तरी त्यात एक जीव आहे. बरोबर. मग ते एक खूप सुंदर हे एक्सपिरियन्स होता डॉगचा. आणि असे मी बरेचसे एक्सपिरियन्स घेतलेत होलीफायर रेकीचे. म्हणजे पहिले माझा बिझनेस जो होता तो चालत होता, असं नाही की नाही, पण होलीफायर रेकी जसं मी घेतली तसं तसं माझ्या बिझनेसमध्ये जो प्रोग्रेस झाला तो म्हणजे माझ्या बरोबरचे जे आहेत शिकणारे त्यांच्यापेक्षा जास्त प्रोग्रेस झाला थोडक्यात, कारण होलीफायर रेकी त्याच्यामुळे. ओके. कारण स्पिरिच्युअलिटी, ग्राउंडेड आणि मेन ग्रॅटिट्यूड भरपूर आणि सेल्फ लव्ह वाढला माझा, त्यामुळे माझा बिझनेस पण बराच. ओके, नाईस. सो होलीफायर रेकी तुम्ही वारंवार हा शब्द घेताय, सो त्याबद्दल थोडंसं डिटेल माहिती. येस मॅम. होलीफायर रेकी आणि ट्रेडिशनल रेकी ह्या दोन्ही, म्हणजे ट्रेडिशनल रेकी डॉक्टर मिकाओ सिंग म्हणून आहेत, त्यांनी आणली, आणि डॉक्टर विलियम ली रॅली ही 2014 पासून ही रेकी म्हणजे अस्तित्वात आहे, त्यांनी इन्व्हेंट केली. पण त्यांचा जो ट्रेडिशनल रेकीचा आपण म्हणतो ना की एक पॉवर असते, तर ट्रेडिशनल रेकी जर इथे असेल तर होलीफायर नक्कीच इथे, तर इन्स्टंटली त्याचे इफेक्ट्स आहे. तसं डेव्हलप होत जातात गोष्टी आपल्या, म्हणजे जसं की कारचा पण मॉडेल असतं बेसिक आणि तसं तसं हे डेव्हलप होत गेले, कारण हे स्पिरिच्युअल एनर्जी नेहमी आपल्याला इव्हॉल्व होत जातात म्हणून ते डेव्हलप होत जातात. तसं तर म्हणून ह्याचे इफेक्ट जर तुम्हाला आजकाल आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे इन्स्टंट इफेक्ट पाहिजे, ह्या त्यांना काही टेक्निक्स आहेत ज्याने आपल्याला खूप लवकर इफेक्ट. सो 4 वर्षाची जर्नी, खूप मोठी जर्नी आहे. तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळाला? खूप छान सपोर्ट भेटला. माझे मॉम डॅड पण खूप सपोर्टिव्ह आहेत, माझी सासू पण खूप सपोर्टिव्ह आहे, आणि माझे जे हजबंड आहेत ते पण खूप सपोर्टिव्ह. त्यांनी फेथ दाखवल्यामुळंच खरं तर मी इथपर्यंत आले. तर ह्या लोकांनी मला विश्वास दिला नसेल, उलट ते लोकच मला सांगतात की अगं छान इफेक्ट्स आले, हे इफेक्ट्स आहेत. जोपर्यंत प्रोत्साहन भेटत नाही, इफेक्टचे रिझल्ट जर कोण सांगितले नाही तर मला इथपर्यंत ते आलेच नसतं. सगळ्यात महत्वाचं फॅमिली सपोर्ट. फॅमिलीवर त्यांनी रेकी चालू केली किंवा जे हिलिंग्स आहेत सेशन्स त्यांनी चालू केले, आणि त्यानंतर जो इफेक्ट दिसला, कारण फॅमिलीचा ट्रस्ट पहिले त्यांनी गेन केला आणि त्यानंतर लोकांचा ट्रस्ट गेन केला. खूप सुंदर. म्हणजे आता आपण सोशल मीडियावर आहोत सगळेजण, आणि सोशल मीडिया खूप जबरदस्त बूम करते, आणि मी तर म्हणेन की सोशल मीडिया तर ब्लेसिंगच आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर ह्याचा उपयोग तुम्ही कसा करताय? मॅम, मी जसं की आपला MLA ग्रुप आहे, मग त्याच्यानंतर मी इंस्टाग्राम आणि युट्यूब ह्या तिन्ही गोष्टी मी वापरते. पण MLA ग्रुपमध्ये पण मला बराचसा सपोर्ट भेटला, तुम्ही वारले ग्रुपमध्ये पण मला बराचसा सपोर्ट भेटला. तुम्ही वारंवार जे काही म्हणजे जे काही आणतात, जसं की पॉडकास्ट आलं, कधी काही तुमचे इव्हेंट्स असतात, मग त्यामुळे मला खूप सपोर्ट भेटला. ते त्या थ्रू परत इंस्टाग्राम आणि युट्यूबचं माझं चॅनल आहे, त्यातून माझं छान चालू झालं, कारण मी टॅरो रिडिंग त्याच्यावरती करायची. मग त्यामुळे मला क्लायंट्स, स्टुडंट्स, कारण मी आता रिडिंग्स देत नाही, आता मी फक्त शिकवते. पण त्या शिकवण्यामुळे ना खूप फरक त्यांच्या लाईफमध्ये पण भेटलाय आणि मला माझ्या लाईफमध्येही झालं. सो युट्यूब चॅनलचं नाव पण सांगा आमच्या मेंबर्सला. येस मॅम, माझं युट्यूब चॅनलचं नाव 777 एनर्जी रिडिंग्स आहे. टॅरो कार्ड रिडिंग्स असतं त्यात, आणि अजून एक आहे NLP माइंड म्हणून, तो पण एक माझा दुसरा चॅनल आहे. आणि थर्ड चॅनल जे 15 ऑगस्टला माझी बुक रिलीज होती, त्याच्यासाठी मी आता तो थर्ड चॅनल ओपन केला. एक्सलेंट. सो तुम्ही मागच्या PPT मध्ये प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही सांगितलं होतं की माझं एक बुक रिलीज होणार आहे, सो त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्की मॅम. माझं बुक ॲज यू आर यू मॅनिफेस्ट दॅट, मी त्याच्यात सांगितलं की आपण आपली लाईफचं प्रत्यक्ष जर आपण बुक वाचतो त्याला तुम्हाला लक्षात येईल की आपलं म्हणजे ती चांगली असो वाईट असो, आपलं प्रत्यक्ष आपणच मॅनिफेस्ट केलं. आपण आपल्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहोत. तर त्यात खूप सुंदरपणे मी सांगितलं. ते ॲक्च्युली तो एक थॉट होता आणि त्याचं त्या बुक बनली गेली. ते म्हणजे माझे ज्यांना मी मानते शंकर महाराज, त्यांच्या थ्रूच झालेली ही बुक, त्यांच्याच गायडन्स थ्रू. कारण जेवढं मेडिटेशनमध्ये आपण बसतो तर मला अक्षरशः त्यांनी तारीख, त्या बुकची प्राईस, त्या बुकची म्हणजे ई बुक येणार आहे त्याची पण प्राईस त्यांनीच ठरवली. म्हणजे मी इथं कुठंच बुद्धी लावलेली नाही असं म्हणायला हरकत. कारण मी कधीच विचार नाही केला मी या पिरियडपर्यंत की मी एखादी बुक लिहिली. माझं तो स्वप्नच नव्हतं, पण ती लिहून घेतली गेली. गणपतीने माझ्याकडे सगळं करून घेतलं, तुम्ही तेच सांगता सगळं करून घेतलं.
सुपर सुपर. सो तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचशा हार्ट टचिंग स्टोरीज असतील, येस. त्यातल्या एक दोन शेअर करा ना आमच्या येस. मेंबर्ससाठी. हार्ट टचिंग स्टोरी पहिली गोष्ट तर मग अशी आहे की माझ्या क्लायंट्सच्या जीवनात म्हणजे ऑलमोस्ट एक क्लायंट होते, त्यांना बेबी होत नव्हतं नॅचरल तरीकेने, तर ते ट्रीटमेंट वगैरे घ्यायला तर चालूच करणार होते. त्याच्या आतमध्ये त्यांनी माझ्याकडे डायरेक्ट रिडिंग घेतलं. मी काही त्यांना रेमेडीज दिल्या. त्या रेमेडीज थ्रू त्यांना मी महिना सुद्धा सांगितलं की तुम्ही या मंथमध्ये कन्सीव करणार. तर त्यांना असं वाटते हां असं एवढं त्यांनी सिरियसली नाही घेतलं, आणि लिटरली त्यांना त्याच महिन्यात कन्सीव झालं आणि त्यांना मुलगाही झाला. हे फर्स्ट आहे. सेकंड आहे आता रिसेंट 18 जुलैचं माझ्या भावाचं, तो US ला चाललेला, आणि ऍक्च्युली तो 1 वर्षापासून जॉबचं प्लॅनिंग चालू होतं त्याचं, पण काही त्याच्या मनासारखा जॉब त्याला भेटत नव्हता. मग त्यांनी माझं मनी मार्केट ब्रेसलेट मी एक त्याला दिलं. ते घातल्यानंतर नेक्स्ट डेच त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला, तर त्याचा फोन आला का दीदी काय केलंस तू? मी काही नाही केलं, जे आहे ते दिले फक्त. त्याला अगदीच दुसऱ्या दिवशी त्याला कॉल आला, आणि महाराजांच्या कृपेमुळे तो सिलेक्ट पण झाला. आणि नंतर व्हिसा इंटरव्ह्यूसाठी त्याला जरा भीती होती, कारण युएसचा व्हिसा खूप डिफिकल्ट असतो असं ऐकण्यात होतं. पण तो म्हटलं असं काहीतरी करते ती की काही विचारलंच नाही पाहिजे. म्हटलं ठीक आहे बघू आपण, मी रेकी सेंड करते. मुलीला रेकी सेंड केली मग तिथं, तर रेकीने मॅजिक करून दाखवलं. त्याला अगदी एक प्रश्न विचारला आणि 30 सेकंदात संपवलं. थांब म्हणजे तू सिलेक्ट. वा, एवढा सुंदर. माझ्या पण गुजबम, म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की त्याने जाऊन तिथं काहीतरी करावं. छान झालं. खूप सुंदर, खूप सुंदर. सो ह्या 4 वर्षाच्या लाईफ मध्ये बरेचसे अचिव्हमेंट्स असतील. सो ऑनलाईन पासून ऑफलाईन, परत बुक प्रकाशन, एवढे सगळे अचिव्हमेंट्स आहेत. तर कसं वाटतंय सगळं? खरंच ड्रीम लाईफ म्हणतो ना आपण, कधी न विचार केली. म्हणजे आपण मागतो देवाकडनं एक छोटीशी गोष्ट, पण देवाकडे एवढं असतं ते मला आता म्हणजे मी जगते ती लाईफ. असं आहे. खूप छान वाटतं मला. खूप छान. सो बिझनेस मध्ये सक्सेस मिळण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय काय करायला पाहिजे? माइंडसेट आपला खूप क्लिअर पाहिजे. ज्याला तुम्हाला सक्सेस भेटते त्याला तर तुम्ही खुश होता. पण ज्या टायमाला आता सपोज माझं आता हे चालू आहे, शिकलं पाहिजे, तुम्हाला अपग्रेड केलं पाहिजे. तुम्ही जेवढं स्वतःला अपग्रेड करता, म्हणजे तो तर मला असं वाटतं ठीक आहे, मला काही ना काही मी खूप खुश होते, चला मला अपग्रेडेशनसाठी काय करायचं. मग त्याला मी वाचन, माझं रिडिंग कंपल्सरी. रिडिंग ऍक्च्युली, आणि त्यातल्या त्यात आपण जेव्हा आता आपण सपोज हिंदू धर्मात आहोत, तर आपल्या पूर्वजांनी खूप छान छान गोष्टी लिहून गेले, आणि आपल्याला त्याचं ना हेच नाहीये, म्हणजे म्हणतो ना आपल्याला माहित नाही त्याच्यात किती पॉवरफुल गोष्टी. जसं की हनुमान चालीसा वगैरे जे काय आहे, तुम्हाला लिटरली सगळ्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. पोथी पुराणात सगळं येईल. वाचल्याने आपलं अपग्रेडेशन लिटरली होईल. सो तुम्ही डेली किती टाइम स्पेंड करता? मग माझं ऍक्च्युली असतं 1 तासभर. मला ऍक्च्युली जेवढं भेटेल तेवढं मी वाचायला घेते. माझं बुक हातात असलं ना की मी पूर्ण संपवल्याशिवाय मला अनइझी होतं की अरे संपवायची. इव्हन मी आता पुराणांमध्ये आता माझं चाललंय की ह्या वर्षाचीच 1-2 पुराणं तरी कम्प्लीट करावं, जेणेकरून आपल्याला आपलं आहोत काय, आपलं मागचे पूर्वज काय होते ते सगळं कळलं पाहिजे. ऍक्च्युली एवढे सुंदर कॅन्डिडेट गप्पा चालू आहेत आमच्या, आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे आजचं ऍक्च्युली. सो तुम्ही जाता जाता आपले नवीन जे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा MLA ग्रुपसाठी काय मेसेज देऊ इच्छिता? ऍक्च्युली नवीन एंटरप्रेन्योर लिटरली MLA ग्रुपला जेवढा म्हणजे तुम्ही इव्हेंट्स करता तेवढ्याला खरंच सपोर्ट केला पाहिजे आणि आले पाहिजे. खूप छान एक रस्ता आहे हा तुम्ही पब्लिकली येण्याचा. मग त्यामुळे एक ते, आणि जर नवीन बिझनेस स्टार्ट करताय तर शिका, तुमच्या चुकांमधनं पण शिका. तुम्हाला फेल्युअर भेटले तरी शिका, कारण फेल्युअर काय आहे मला जाणून, नाही तर मी इथपर्यंत आलेच नसते. सो शर्मिला मॅम, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत एवढ्या सुंदर गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.